नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील 2 गुरुवार पूर्ण झाले आहेत. तर आता 2 गुरुवार आहेत. तर यापैकी जरी तुम्ही अजून पण हा उपाय केला नसाल, म्हणजे आपल्या घरामध्ये काही दोष असतील किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील, घरामध्ये इडापिडा असेल, नजरबाधा असेल किंवा आपल्या घराची मुलांची प्रगती होत नसेल, आपण बऱ्याच वेळा बऱ्याच सेवा उपाय करत असतो, पण त्याचं फळ आपल्याला मिळत नसतं की घरामध्ये काही ना काही दोष असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही मग संध्याकाळी कापरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मकता म्हणा किंवा घरातील काही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर मग आता गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा ही मांडतच असतो. तर आपल्या घरातील गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून आपण बरेच सेवा करत असतो, उपाय करत असतो. तर त्यापैकीच ही एक सेवा आणि हा उपाय आहे. तर ही कशी करायचं आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठत असतो. सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस स्नान करत असतो, तर आपला गुरुग्रह बळकट व्हावा, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्या म्हणून आपण सेवा उपाय करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही, म्हणून घरीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि थोडीशी हळद टाकून मग स्नान करायचं आहे. यामुळे आपला गुरुग्रह बळकट होत असतो, म्हणून असा उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही दररोज पण करू शकता, जेणेकरून हळद आणि थोडंसं कच्चं दूध एकत्र करायचं आहे आणि आपल्या अंगाला लावून अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या घरातील म्हणा किंवा आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होत असते. मग त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. माता लक्ष्मीचे आपण पावलं म्हणजेच की जिथे रांगोळी काढतो तिथे आपण रांगोळीचे पावलं काढायचं आहे. आता स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं. माता लक्ष्मीची आपण पूजा सकाळी किंवा काही ठिकाणी सायंकाळच्या वेळेस मग ही पूजा मांडली जाते. आता तुमच्याकडे ज्या वेळेस मध्ये पूजा मांडली जाते त्यावेळेस तुम्ही पूजा करू शकता आणि जिथे आपण पूजा मांडत असतो तिथे पण आपण माता लक्ष्मीचे पावलं म्हणा स्वास्तिक हे काढतच असतो. मग आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे पण आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि मगच पूजा मांडायची आहे. आता पूजा कशी मांडायची याबद्दल तर सगळी माहिती आपल्याकडे आहेच. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक चौरंग किंवा पाट घेऊन आपल्याला पूजा मांडायची आहे. आता पूजा मांडून झाल्यानंतर आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. ज्यावेळेस आपण दिवे लागण्याच्या वेळेस संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. मग नंतर आपल्याला जिथे आपण माता लक्ष्मीची पूजा मांडली तर देवीची आपल्याला आरती करायचं आहे. आरती वगैरे करून झाल्यानंतर जे पण काय तुम्ही नैवेद्य बनवला असाल तर तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही कापूर जाळण्याचं तुमच्याकडे भांडं असेल तर तुम्ही कापूर जाळण्याचं भांडं घेऊ शकता. त्यामध्ये मग तुम्ही तांदूळ टाकायचं आहे थोडेसे आणि 2 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता हा कापूर तुम्ही भीमसेनी कापूर घेऊ शकता किंवा मग भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे तर साधा कापूर घेतला तरीही चालेल आणि 2 लवंग घ्यायच्या आहेत आणि आपण जिथे पूजा मांडली आहे तर तिथे आपल्याला बसायचं आहे. तर जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करत नसाल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. असे नाही की मार्गशीर्षचा गुरुवार आहे म्हणूनच हा उपाय करायचा आहे. जरी तुमचा उपवास नसेल तर तुम्ही इतर गुरुवारी पण हा उपाय करू शकता, कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस मानला जातो. आपला गुरुग्रह बळकट होत असतो, म्हणून तुम्ही इतर गुरुवारी पण हा उपाय करू शकता. त्यावेळेस तुम्ही देवघरापुढे बसायचं आहे आणि आपल्याला ज्या आपण वस्तू घेतल्या आहेत 2 कापूर म्हणा किंवा मग 2 लवंग, तर या वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही एखादा मंत्र म्हणू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता. तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र मग म्हणायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे, आपल्याला ह्या वस्तू आपण जे कापूर जाळण्याचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मग कापूर टाकायचा आहे आणि त्यावरती ह्या 2 लवंग ज्या आहेत तर त्या टाकायचा आहेत आणि हा जो धूर आहे तर घरात सगळीकडे फिरवायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपला मुख्य दरवाजा आहे तिथे पण आपल्याला ह्याचा धूर फिरवायचा आहे. ज्यावेळेस आपण हा उपाय करत असेल त्यावेळेस घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि
मगच हा उपाय करायचा आहे. घरातील दोष म्हणा, नकारात्मकता निघून जाण्यासाठी घराचा दरवाजा उघडा असणे महत्त्वाचं आहे. तर असा हा धूर जो आहे, तर आता लवंग म्हणा किंवा कापूर घरामध्ये जाळल्यामुळे नकारात्मकता निघून जाते. घरामधून अलक्ष्मी निघून जाते. माता लक्ष्मी ही घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून घराची, आपल्या मुलांची, पतीची प्रगती होत असते. तर असे हे उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी पण करू शकता, जेणेकरून आपल्या घरातील दोष दूर होतात. तर मग आता यामध्ये आपण ज्या 2 लवंगा, 2 कापूर जाळले आहे, तर यातील म्हणा आपल्या घरातील वातावरण तर प्रसन्न राहतेच. घरातील तर दोष दूर होतच असतात आणि त्यामध्ये जे शिल्लक राहिलेले तांदूळ असतील, पूर्णपणे जळाले नसतील, तर त्यातले तांदूळ आपल्याला काय करायचं आहे, निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. आता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही दररोज, म्हणजेच की दररोज करण्यापेक्षा प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही एक तुपाचा दिवा पण लावायचा आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, घरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे. आता उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते, म्हणून हा दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे. आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता. अशाच प्रकारचा एक दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ पण लावायचा आहे, गुरुवारच्या दिवशीच म्हणा. तर हा दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग, एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे, कारण की एक लवंगाने हिरव्या रंगाची वेलची माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. आणि त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग हळद टाकायची आहे, कारण की आपल्याकडे तुपाचा दिवा जर लावला नसेल तर मग हळद टाकली जाते, म्हणून आपल्याला हळद टाकायची आहे. असा दिवा मग तुळशी मातेला लावायचा आहे. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचा आहे, जेणेकरून काय होईल की आपल्या घरातील मग माता लक्ष्मी ही आपल्या घरात अखंड वास करत असते. घरातील दोष दूर होत असतात. मग घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. आता आपण अशा पद्धतीचा जो उपाय आहे, तर तुळशी मातेला दिवा लावणे म्हणा किंवा घरामध्ये कापूर जाळणे, तर हे तुम्ही अमावस्येच्या दिवशी म्हणा, पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशेष जे तिथी असतात त्या दिवशी, संकष्टी चतुर्थी, एकादशीच्या दिवशी पण हे उपाय तुम्ही करू शकता, जेणेकरून आपल्या घराची म्हणा, मुलांची, पतीची प्रगती होत असते. तर आपल्या घरातील दोष, इडापिडा, नजरबाधा पण दूर होत असते. म्हणून असे उपाय करणे महत्त्वाचे आहे. तर मग तुम्हाला जेव्हा शक्य होईल, ज्या गुरुवारी शक्य होईल त्या गुरुवारी तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे, जेणेकरून तुमच्या पण घरातील जे पण काही दोष असतील तर ते दोष पण दूर होत असतात. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. तर तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.